ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। हेडलाईन्स नंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्यानं गोदापात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सध्या गंगापूर धरणातून गोदापात्रामध्ये 3000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कोयना धरणात क्षमतेच्या 1.5 पट पाण्याची आवक सुरू आहे, त्यामुळे कोयना धरणाचा जलसाठा हा 99% घरात पोहोचलाय। कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 2 दिवसांपूर्वी एकूण सरासरीपेक्षा जादाचा पावसाचा टप्पा ओलांडला गेलाय, त्यामुळे धरणाचे दरवाजे 1 फुटाने उघडण्यात आले। या पावसामुळे कोयनेतून होणाऱ्या वीज निर्मिती आणि धरणाखालील कृष्णा कोयना नद्याकाठ्यांना पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचा वर्षभराचा प्रश्न मिटलाय। नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात रस्त्यांचा अभाव असल्यामुळे आदिवासी बांधवांचे हाल होत आहेत। बोरवड नदीवर पुराचा पाण्यामधून जीव धोक्यात घालून मोटारसायकल काढतानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। जीव धोक्यात घालून आदिवासी बांधवांना मोटारसायकल काढावी लागतेय। नदीला पूल आणि रस्ताच नसल्यामुळे आदिवासी बांधवांचे हाल होत आहेत। नंदुरबारच्या तळोदा तालुक्यात मुसळधार पाऊस बरसलाय, यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। आमलाड ते धानोरा रोडवर असलेल्या छोट्याशा नाल्यामध्ये एक मालवाहू चारचाकी वाहून जात असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। या गाडीतील वाहक आणि चालक गाडीच्या काचा फोडून बाहेर निघाल्याची माहिती आहे। उजनी धरणातील उजनी धरणातील पर्यटन धोरण आणि उजनी प्रदूषणाबाबत माहिती मागवून देखील उत्तरे दिली जात नाहीत। वारंवार पत्र काढूनही राज्य सरकारचे अधिकारी उत्तरे देत नाहीत, त्यामुळे मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या विरोधात खासदार धैर्यशील मोहिते पाटील लोकसभेत हक्कभंग दाखल करणार आहेत। गुजरातमधल्या नवसारी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूर्णा नदी इशारा पातळीवर पोहोचलेली आहे। नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता प्रशासन देखील सतर्क झालेलं असून एनडीआरएफची टीम सज्ज झाली आहे, तर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं कामही युद्धपातळीवर सुरू आहे। याबरोबरच अंबिका आणि कावेरी नद्यांची पाणी पातळी देखील वाढलेली आहे। गुजरातमध्ये पुढील 7 दिवस हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज जारी करण्यात आलाय, तर पुढील दिवसांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। बनासकांठा, सांबरकांठा, मेहसाणा, पाटण आणि सौराष्ट्र कच्छ या भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर दक्षिण गुजरातमधील अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा आणि खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत। आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेनं प्रभाग रचना जाहीर केली आहे। प्रभाग रचनेच्या या प्रारूप आराखड्याबाबत हरकती आणि सूचनांवर आज सुनावणी होणार आहे। पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ही सुनावणी घेण्यात येणार आहे। दरम्यान आतापर्यंत प्रारूप आराखडा झाल्यापासून पुणे महापालिकेकडे 5,500 हरकतींची नोंद झाली आहे। पुरंदरमध्ये विमानतळ नको अशी मागणी गावकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे। मुख्यमंत्री काल पुरंदरला गेलेले असताना गावकऱ्यांनी ही मागणी केली आहे। देवाभाऊंना आम्ही राखी बांधली, त्यामुळे ते ओवाळणी म्हणून विमानतळ रद्द करतील अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली आहे। कोल्हापुरात शिक्षक बँकेच्या सभेत गोंधळ पाहायला मिळाला। यानंतर विरोधकांनी सभात्याग केला। सत्ताधाऱ्यांकडून योग्य उत्तरं दिली जात नसल्याचा आणि शिवराळ भाषा वापरल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केलाय। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सभेमध्ये गोंधळ झालाय। पुण्याच्या राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत सभासदांचा राडा पाहायला मिळाला। बँकेचे सभासद भिडलेले पाहायला मिळाले। संचालक मंडळामध्ये प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये हाणामारी झाली। प्रश्न विचारण्यावरून वाद झाल्यामुळे एका सभासदानं माईकच डोक्यात मारला आणि त्यानंतर काही वेळात वातावरण शांत करून राजगुरुनगर सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा पार पडली। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रसूतीगृहामध्ये एका नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय।
या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान जन्मानंतर बाळाला काही त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांनी ऑक्सिजनवर ठेवायला सल्ला दिला. त्यानंतर नवजात बाळाला ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं. मात्र सकाळी त्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बाळाचा पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल असं स्पष्टीकरण आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिलंय. विरारच्या डोंगरपाडा परिसरामध्ये श्री गणेश कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये एका घरात छताचं प्लास्टर कोसळून तिघे जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमी तिघांवर सध्या उपचार सुरू आहेत. सुमारे 40 वर्ष जुनी असलेल्या या इमारतीमध्ये 17 कुटुंब राहत आहेत. वसई विरार पालिकेनं आधीच ही इमारत धोकादायक असल्याचं घोषित केलंय. या घटनेनंतर इमारतीतील सर्व रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. पुण्याच्या मंचर शहरात सागर इलेक्ट्रॉनिक्स या इलेक्ट्रिक वस्तू आणि गॅस शेगड्या रिपेअरिंगच्या दुकानात गॅसचा भडका झाला. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. मंचर सुपर मार्केटमधील ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कल्याणमधील रामदेव हॉटेलचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. एका ग्राहकाच्या फ्राईड राईसमध्ये चक्क झुरळ आढळलंय. काही दिवसांपूर्वी एका ग्राहकाच्या जेवणामध्ये लोखंडाचा तुकडा आढळल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळल्यामुळे ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जातोय. सातत्यानं अशा घटना समोर येत असल्यामुळे हॉटेलच्या स्वच्छता व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय. खुऱ्याच्या गुन्ह्यामध्ये सक्रिय सहभागी असलेल्या एका जहाल नक्षलवाद्यास गडचिरोली पोलिसांनी तेलंगणाच्या हैदराबाद येथून अटक केली. शंकर उर्फ अरुण येर्रा मिच्चा असं त्याचं नाव आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये कापेवंसा इथं झालेल्या रामजी आत्राम यांच्या हत्येमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. तो हैदराबाद इथं वास्तव्यास असल्याच्या मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गडचिरोली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नाशिकमध्ये गणेश विसर्जनावेळी तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आंदलवल्लीतील गोदावरी नदीच्या प्रवाहामध्ये दोघे जण वाहून गेले होते. मात्र एक जण बचावला तर दुसऱ्या युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसंच बोरगडमध्ये 29 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झालाय. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मागे पाण्यामध्ये भरलेल्या दगडी तलावात गणपती विसर्जनासाठी गेला असता या तरुणाचा मृत्यू झालाय. यासोबतच सिन्नर शहरामध्ये असणाऱ्या सरदवाडी धरणात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील वझर गावातील 21 वर्षीय तरुण आपल्या 7 आणि 8 मित्रांसोबत गणपती विसर्जनासाठी गेला होता. विसर्जन झाल्यानंतर तरुण घरी न परतल्यामुळे घरच्यांनी तरुणाचा शोध घेतला. बराच वेळ शोधाशोध केली असता तलावात त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतीये. धुळे शहरातील सहजीवन नगरमधील रहिवासी असलेल्या शुभम सांगवी या युवक उद्योजकाचा मृत्यू झालाय. गणेश विसर्जन करून घरी परतत असताना मुंबई आग्रा महामार्गावर या तरुणाचा भीषण अपघातामध्ये मृत्यू झालाय. रात्री उशिरापर्यंत मोठ्या मंडळांचं विसर्जन हे तापी पात्रामध्ये सुरू होतं. त्यासाठी शुभम संघवी काल सकाळी आपल्या दुचाकीनं गणेश विसर्जनासाठी तापी नदीपात्राकडे निघाला होता. रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील हर्णई समुद्रकिनारी एक डॉल्फिन मृतावस्थेमध्ये आढळून आली आहे. स्थानिक मच्छीमार बांधवांना या डॉल्फिनला समुद्रकिनारी दिसताच वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र गंभीर दुखापत झाल्यामुळे या डॉल्फिनला वाचवण्यात त्यांना अपयश आलं. सध्या या घटनेची माहिती मत्स्य विभागाला देण्यात आली असून डॉल्फिनच्या मृत्यूचं नेमकं कारण समजण्यासाठी संबंधित विभागाकडून तपास सुरू आहे. यापूर्वी या परिसरामध्ये डॉल्फिन मृतावस्थेत सापडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे समुद्र जीवांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी आता स्थानिक मच्छीमारांकडून करण्यात येते. मुंबईच्या दहिसर पूर्व परिसरातील न्यू जन कल्याण इमारतीमधील 7व्या मजल्याला भीषण आग लागली. परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये धुराचा लोट पसरले. यामुळे एका 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय तर 5 ते 6 जण गंभीर जखमी झालेत. मीटर बॉक्समधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फिनिक्स पुरस्कार देण्यात आला. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते रविशंकर यांच्या हस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याचे निमित्त साधत फिनिक्स ई बुकचं प्रकाशन देखील करण्यात आलं.
फडणवीसांच्या जाहिरातीवरून आता रोहित पवारांनी आणखी एक एक्सपोस्ट केली आहे. रोज 40 कोटी ऐवजी 400 किंवा 4000 कोटींच्या जाहिराती छापा, आमचा आक्षेप नाही, पण या जाहिराती निनावी का छापल्या गेल्या असा सवाल रोहित पवार यांनी या पोस्टद्वारे केलाय. या जाहिराती भाजपनं दिल्या असतील तर आपल्या नावानं जाहिराती का दिल्या नाही आणि भाजपनं दिली नाही तर मग एखाद्या कंपनीनं किंवा मित्रपक्षाच्या अडचणीत सापडलेल्या नेत्यानं उपकाराची परतफेड म्हणून या कोट्यावधी रुपयांच्या जाहिराती दिल्या का, असे अनेक सवाल हे त्यांनी या पोस्टमधून उपस्थित केले. सोलापुरात आयपीएस अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी मोबाईल जोडून देणारा माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबाराजे जगताप आहेत. यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये हा नेता नशा करताना दिसतोय. अवैध मुरुम उपसा आणि अधिकाऱ्यांना धमकावणं, सरकारी कामामध्ये अडथळा अशा पद्धतीचे गुन्हे हे दाखल झालेले आहेत. आता पुन्हा याच नेत्याचा नशा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे जगताप यांच्या अडचणी वाढणार आहेत. अंजली दमानिया यांनी ट्विट करत हा व्हिडिओ पोस्ट केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गृह विभागाकडे तक्रार केली आहे. कायदा सगळ्यांसाठी समान आहे असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. तसंच अधिकाऱ्यांवरचे दबाव थांबले पाहिजे यासाठी तक्रार केल्याचंही दमानिया म्हणाल्यात. सोलापूरच्या कुर्डूमध्ये अजित पवारांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला दम दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंजली दमानिया यांनी तक्रार केली आहे. अजित पवार यांच्या विरोधात एक आज कायदेशीर तक्रार दाखल केली आणि ती मी होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीस, एसीएस होम इक्बाल चहल आणि डीजी महाराष्ट्र पोलीस यांच्या तिघांकडेही पाठवली आहे. आणि मला असं वाटतंय की आता आपण या सगळ्यांना एक धडा शिकवणं गरजेचं आहे. तर कुर्डूमध्ये झालेली कारवाई योग्यच, मुरुम उपसा माफियांना सोडणार नाही असं म्हणत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सरकारला अंजना कृष्णांच्या पाठीशी असल्याचे संकेत दिलेत. माझी भूमिका ठाम आहे. ना वाळू ना मुरुम कुठल्याही पद्धतीची तस्करी करू दिली जाणार नाही आणि त्या अनुषंगानं जो कोणी करेल त्याच्यावर कारवाई होईल. कितीही मोठा असला, कुणी असला तर त्याला सोडलं जाणार नाही आणि आम्हीच नाही, आमच्या शासनातलं कुणी त्याचं समर्थन करणार नाही याची खात्री मला आहे. मुंबईच्या गणेशोत्सवाचं सर्वात भव्य आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत यंदा अभूतपूर्व खोळंबा पाहायला मिळाला. 6 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू झालेली मिरवणूक तब्बल 33 तासांनंतर 7 सप्टेंबरच्या रात्री उशिरा अखेर गिरगाव चौपाटीवर विसर्जनाचं संपन्न झालं. यंदा लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी गुजरातमध्ये बनवण्यात आलेल्या मोटार एड्स तराफ्याचा वापर करण्यात आला. मात्र या तराफ्यावर मूर्ती विराजमान करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आणि वेळखाऊ ठरली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर मूर्ती तराफ्यावर स्थिर करण्यात आली. मूर्ती तराफ्यावर विराजमान झाल्यानंतर समुद्रामध्ये योग्य भरतीची प्रतीक्षा करावी लागली. भरतीची योग्य पातळी ही रात्री 9 वाजता प्राप्त झाल्यानंतर विसर्जनाची प्रक्रिया सुरू झाली आणि लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलं. 33 तासांच्या रखडलेल्या प्रक्रियेमुळे लाखो भाविकांना अपार संयम आणि श्रद्धेची ही कसोटी होती. कालचा दिवस हा खगोलशास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा होता. काल रात्री अवकाशामध्ये एक अनोखी खगोलीय घटना पाहता आली. 2018 नंतर पहिल्यांदाच खग्रास चंद्रग्रहणाचा योग आला होता. महत्त्वाचं म्हणजे हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसल्यामुळे आणि साध्या डोळ्यांनी देखील पाहता आल्यामुळे खग्रास चंद्रग्रहण पाहण्यासाठी खगोलप्रेमींनी गर्दी केली होती. सूर्यग्रहण हे बऱ्याचदा खूपदा घडतं, पण चंद्रग्रहण हे फार कमी वेळा घडतं, कमीत कमी 2दा. आणि सूर्यग्रहण तर बऱ्याचदा 7-7 वेळा घडतं, पण ते बऱ्याच ठिकाणाहून दिसत नाही, काही ठिकाणाहूनच दिसतं. कारण चंद्राची सावली ही फार लहान असते. इतर ठिकाणी उजेड असतो, काही ठिकाणीच फक्त सावली पडते, म्हणून सूर्यग्रहण ते फार कमी लोकांना दिसतं. पण चंद्रग्रहण मात्र पृथ्वीवरच्या अर्धगोलार्धात सर्वांना दिसतं. ते सर्वांनी पाहावं आणि त्याचा आनंद घ्यावा. विज्ञान जागृती आपण ठेवावी. कोणत्याही अंधश्रद्धेत बुवाबाजीला बळी पडू नये. तर खग्रास चंद्रग्रहणादरम्यान श्री तुळजाभवानी देवीला सोवळ्यामध्ये ठेवण्यात आलं होतं, त्याचीच हे दृश्य. चंद्रपुरातील सावली परिसरातल्या पाथरी शेती शिवारामध्ये धुमाकूळ घालणारी वाघीण अखेर जेरबंद झाली. 2 दिवसांपूर्वी या भागात वाघिणीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर वाघिणीला वनविभागानं मोहीम आखत जेरबंद केलं आणि चंद्रपूरच्या वन्यजीव
शुश्रूषा केंद्रामध्ये वाघिणीची रवानगी करण्यात आली. यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलाय. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर अधिक सुविधा संपन्न वातानुकूलित लोकल उपलब्ध करण्यासाठी मुंबई रेल्वेनं विकास महामंडळानं तयारी पूर्ण केली आहे. त्यानुसार 12 ते 18 डब्यांच्या 238 लोकलसाठी 2856 एसी लोकल डबे खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या मते हे डबे वंदे मेट्रो प्रमाणे असणार आहेत. लोकमतनं ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वात आधी यासंदर्भात वृत्त दिलं होतं. मुंबईमध्ये सर्व वातानुकूलित लोकल धावण्याचा मार्ग मोकळा झाला असून MRVCनं MUTP 3 अंतर्गत 3A अंतर्गत खर्चाचं नियोजन करून ही निविदा प्रसिद्ध केली. यासाठी सुमारे 19,293 कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या कॅम्प प्रवेशाच्या 4 फेऱ्यांनंतर आतापर्यंत 1,41,905 विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामध्ये यंदा सर्वाधिक पसंती कॉम्प्युटर आणि त्यासंबंधी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी दिली. तसंच प्रवेशासाठी जवळपास 60,000 जागा रिक्त असून त्या आता संस्थात्मक फेरीमध्ये भरल्या जाण्याचं आव्हान महाविद्यालयांसमोर आहे. यंदा राज्यामध्ये इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या 2,02,638 जागांवर प्रवेश सुरू आहेत. त्यातील 60,733 जागा ह्या अद्यापही रिक्त आहेत. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी राजीनामा दिलाय. सलग 2 निवडणुकांतील पराभव आणि पक्षांतर्गत वाढती नाराजी यामुळे इशिबा यांनी पंतप्रधान आणि LDP अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. या निर्णयामुळे जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश राजकीय अनिश्चिततेच्या काळात जाऊन पोहोचलाय. तर नव्या नेतृत्वासाठी सत्ताधारी पक्षात चुरस निर्माण झाली आहे. रशियाविरुद्ध व्यापारी निर्बंध लादण्याच्या दृष्टीनं अमेरिका आणखी एक पाऊल पुढे टाकणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय. दुसऱ्या टप्प्यामध्ये रशियाची अर्थव्यवस्था कमकुवत करण्यासाठी रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणाऱ्या देशांवरील टॅरिफ आणखी वाढवणार असल्याचंही ट्रम्प यांनी जाहीर केलंय. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपूर्वी दिल्लीत भारतीय जनता पक्षाची 2 दिवसांची कार्यशाळा सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह प्रमुख केंद्रीय मंत्री, भाजप नेते आणि सर्व खासदार या कार्यशाळेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. या कार्यशाळेत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या तयारीची चर्चा झाली. यावेळी खासदारांनी GST सुधारणांसाठी पंतप्रधानांचे अभिनंदन केलं. दरम्यान या कार्यशाळेमध्ये पंतप्रधान मोदी हे सर्वात शेवटी बसल्याचं पाहायला मिळालं. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. भारतीय हॉकी संघानं अंतिम सामन्यामध्ये गतविजेता दक्षिण कोरियाला 4-1 पराभूत करत 8 वर्षांनंतर आशिया कप जिंकलाय. अमित रोहिदास, दिलप्रीत आणि सुखजितनं शानदार गोल करत विजयाची मोलाची भूमिका बजावली आहे. या कामगिरीमुळे भारतामध्ये 2026च्या हॉकी विश्वचषकासाठी देखील भारत पात्र ठरलाय. दक्षिण कोरियावर 4-1 असा विजय मिळवून आशिया चषक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाला हॉकी इंडियानं बक्षीस जाहीर केलंय. प्रत्येक खेळाडूंना प्रत्येकी 3 लाख रुपयांची बक्षिसं हॉकी इंडियानं जाहीर केली आहेत. तर भारतीय पुरुष संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना देखील प्रत्येकी 1.5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. या विजयामुळे भारतानं नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये 2026 मध्ये होणाऱ्या FIH या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या राजगीर इथं झालेल्या पुरुष हॉकी आशिया कप 2025 स्पर्धेत शानदार विजयाबद्दल भारतीय पुरुष हॉकी संघाचं अभिनंदन केलंय. अंतिम सामन्यात गतविजेत्या दक्षिण कोरियाला हरवून हा विजय मिळवल्यामुळे भारतीय संघाचा हा विजय अधिक खास असल्याचं मोदींनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय. आपले खेळाडू यापुढे यश मिळवत राहतील आणि देशाला अधिक गौरव मिळवून देतील अशी आशा असल्याचं मोदींनी या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय. आशिया कपसाठी भारतीय संघ सज्ज झालाय. 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं सराव सत्रामध्ये जोरदार तयारी केली आहे. भारतीय संघाचा पहिला सामना हा 10 सप्टेंबरला UAE संघासोबत होणार आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेतोय. पाहत रहा ABP माझा.